महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देणं ही विरोधकांची मोठी चूक. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. विरोधकांना किंमत मोजावी लागेल, मोदींचा इशारा. विरोधकांना महिला विरोधी ठरवण्याचा डाव. महिला आरक्षणाआडून राजकारण करू नका, काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांकडून नाशिक धर्मांतर आणि अत्याचार, खरात तसंच परतवाडा प्रकल्पाचा आढावा. प्रकरण गांभीर्यानं घ्या, फडणवीसांच्या गृहविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला 2 जागा मिळणार. 2 जागांसाठी शिवसेनेकडून 6 नावांची चर्चा. शायना एनसी, शीतल म्हात्रे यांची नावं आघाडीवर. मुंबईत 164 शाळा अनधिकृत. मुंबई मनपाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर. चेंबूर गोवंडी भागात सर्वाधिक अनधिकृत शाळा. हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला. झी 24 तासच्या बातमीची महापौरांकडून दखल. नियमांचं पालन करून शाळा उभारल्या पाहिजेत. अनधिकृत शाळांबाबत महापौर रितू तावडेंचं विधान. अशोक खरात याला 4थ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. उद्या 5व्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टात हजर करणार. मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा संगमनेरचा बोंदूर राजेंद्र गडगे गजाआड. दत्तधाम सरकार नावानं चालवत होता दरबार. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून गुन्हा दाखल. नाशिकमधील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती डिजिटल पुरावे. डिलीट केलेले चॅट्स मेसेज पुन्हा मिळवण्यात यश. काही IT कंपन्यांचे बॉस तपासाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता. प्रेमाच्या संशयातून पुण्यात महिलेची हत्या. मृत महिलेचे हातपाय बांधून बॅटनं मारहाण. आरोपी महिलेसह पती आणि अल्पवयीन मुलीला अटक. कोकण रेल्वेत परप्रांतीयांची मुजोरी. तिकीट असूनही मराठी माणसाला वास्को द गामा पटना एक्सप्रेसमध्ये जागा नाही. रत्नागिरी स्टेशनवर ट्रेनमध्ये चढू न दिल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी.